अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण मागच्या खेपेला अध्याय 5वा अभ्यासला. आज आपण अध्याय 6वा बघणार आहोत श्री गुरुचरित्राचा. औदुंबर तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होनी समस्त चरित्र पाहे अनन्य दो शरण इच्छित देत आहे. त्रैमूर्ती राजा गुरुतोची माझा कृष्णा तिरीवास करोनी गोजा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सूर स्वर्गी पहाती विनोदा सद्गुरुनाथ महाराज की जय. तर विषय असा आहे की श्रीपाद घरून निघाले आणि ते गोकर्ण क्षेत्राला गेले. तो गोकर्ण क्षेत्रालाच का गेले अशा प्रकारचा प्रश्न नामधारकाने सिद्धांना विचारला. तर सुरुवातीच्या काही ओव्या ज्या आहेत त्या त्याला लागून आहेत. श्री गणेशा नामा नामधारक म्हणे सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाश केला जे आम्हासी गुरुपीठ आद्यंत त्रैमूर्ती होणे आपण तीर्थे करावे किंग कारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तयास्ताना. हा प्रश्न पण त्याचा असा आहे की ते स्वतः त्रैमूर्ती म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय आहेत. त्यांना तीर्थयात्रा करण्याची गरज काय. तीर्थे असते अपरंपारी समस्त सांडून प्रीती करी कैसा पावला दत्तात्रय अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ऐक शिष्या शिखामणी तू आपुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतःकरणी सांगेन चरित्र श्रीगुरूचे विस्तारून आम्हासी सांगा स्वामी कृपेचे म्हणून लागला चरणासी नामधारक प्रीतिकारे ऐकुनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा. मग त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या ओव्या आपण वाचणार नाही ना तर हे फार मोठं होऊन बसेल. पण तुमच्या मनात ही उत्कंठा निर्माण व्हावी की आपण हे गुरुचरित्र वाचलं पाहिजे. जर तुम्ही आधी वाचलं नसेल तर, आणि तुम्ही आधी वाचलं असेल आणि रट्टा मारला असेल तर आता नीट समजून घेऊन वाचावं. म्हणून ज्या ज्या ओव्या फक्त तुम्हाला त्या कथानकाकडे घेऊन जातील, अर्थाकडे घेऊन जातील तेवढ्याच मी वाचणार आहे. म्हणे त्रैमूर्ती अवतरून तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हा ते दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजन हितार्थ तीक्षेस्तव जाण उपदेश कराव्या. दत्त महाराज का फिरतायत तीर्थाला तर तीर्थक्षेत्राचं पुण्य कमवण्यासाठी नाही, तर जे जे जटीतटी तापसी तिथे बसले आहेत त्यांची उपासना करत किंवा जे त्या योग्यतेला आलेले आहेत असे जे भक्त आहेत त्यांना दीक्षा देण्यासाठी, त्यांना उपदेश करण्यासाठी दत्त महाराज किंवा दत्त महाराजांची इतर अवतार कार्य ही तीर्थक्षेत्री जात असतात. आपण हा विषय मागे पण बघितला आहे. विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्ण शंकर असे जाण याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाई. तर गोकर्ण क्षेत्राला का झाले तर तिथे साक्षात शंकर भगवान शिवशंकर वसतात म्हणून त्रैमूर्ती वसती त्या ठाई. गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एकचित्त करून नेम ऐक शिष्या नामधारका. आता गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितलेले आहे. या तीर्थाचे आदी अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लादले असती अपूर्व असे ऐकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असं एक आख्यान त्याचे ऐका लंबोदरी प्रतिष्ठिले. ते महाबळेश्वर लिंग आहे ते लंबोदरी म्हणजे भगवान गणेशाने त्याचं प्रतिष्ठापना केली आहे. मग आता लगेच त्या शिष्याने प्रश्न विचारला की गणपतीने का त्याचे प्रतिष्ठापना केली याची कथा आम्हाला तुम्ही सांगा. ते सिद्ध सांगतायत. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नाम तिचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे विण न घे अन्न असे करिता एकदिन न मिळे लिंग पूजेसी. रावणाची आई ती मृत्तिका लिंग, मृत्तिका म्हणजे मातीचे लिंग करून पूजत असे. शिवभक्त होती ती आणि नित्य पूजा केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नसे. एक दिवस तिला नाही मिळालं लिंग पूजा करण्यासाठी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करून पूजी अति संतोषीने भक्तिपूर्वक अवधारा. तर तिचं मृत्तिका लिंग तिला करावं लागलं. त्यांनी आधी सांगितलं की त्याचं वर्णन असं नाही आहे की ती कशात कुठल्या लिंगाची पूजा करत होती. आता आपल्या घरात स्वतःचं आपण शिवलिंग असलं तर तिला न मिळे लिंग पूजेसीचा अर्थ लागणार नाही आहे. तर ती कुठल्या तरी एका वेगळ्या प्रकारे ती शिवपूजा करत असे. तर त्या दिवशी तिला ते लिंग मिळालं नाही म्हणून व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मृत्तिका लिंग, मृत्तिका म्हणजे मातीचं लिंग बनवलं.
तिचा पुत्र कोण? साक्षात रावण. तो मला आईला की हे मातीचं लिंग करून तो काय करत आहेस? तो रावण कोण होता? सम्राट होता ना त्यावेळेला. पृथ्वीवर राज्य होतं, पाताळात राज्य होतं, स्वर्गाचे देव पण त्याचे दास होते, आणि त्याची आई मातीचं लिंग करून पूजते. याचं त्याला फार वाईट वाटलं. रावण म्हणे, जननीसी माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे ती येसी, पूजिता फळ काय यासी, कैकया. कैकया म्हणजे त्याच्या आईचं नाव. सांगी पुत्रासी कैलास पद पाविजे. तुम्हाला ही लिंगपूजा करून तुला काय मिळणार आहे? ते म्हणे मला कैलासपद मिळेल. रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपाशी देईन हे निश्चयसी, सायास कावो करीत तेसी. तुम्हाला एवढंच काय ते लिंग करून पूजून कधी तुला कैलास मिळणार कोणास ठाऊक. त्याविषयी मी तुला कैलासच आणून देतो इथे. ऐसे बोले तो रावण माते सवी करीपण, आणि न त्वरित उमारमण कैलासा सहित लंकेसी. उमारमणांना पण घेऊन येतो म्हणाले मी, नुसताच कैलास कशाला. पूजा करी व स्वस्थ चित्तेसी, मृत्तिकालिंग का करीसी, म्हणून निघाला तुरितेसी, मनोवेगे निशाचर, पावला तुरेत शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी, धरुणी हालवी क्रोधेसी, वीस बाहू भुजाबळे. किती माज असावं बघा. नाही, मातृभक्त आहे म्हणून त्याचं कौतुक आहे, पण कुठल्या प्रकारे करतोय तो? ते सगळी ताकद लावली त्याने, आणि काय केलं त्याने? तो कैलास पर्वत हलवायला सुरुवात केली. 20 बाहुभुजा बळे, 20 हातांनी आंदोळले कैलास भुवन, उपटी दिसे तो रावण, दाही शिरे टेकून उचली न म्हणे उल्हासे. सगळं कैलास हलायला लागला. त्यांनी खाली आपली शिरे म्हणजे डोकी टेकली, आणि तो पैलवान होता ना, तसं ते उचलायला गेले. शिर लावून पर्वत असे का कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणीसी, सप्त पाताळ आंदोळले. त्यांनी ते जवळपास काढतच होता तो बाहेर, त्यामुळे सप्त पाताळ हल्ले सगळीकडचं. पृथ्वीतनं त्याने म्हणजे पाताळातनं ओढून काढतोय म्हणजे त्याचं काय ताकद लावली असेल त्याने. फणा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोन, भयचकित देवगण अमर पूर कापत असे, कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, येरू पडत असे गडबडवून, म्हणून म्हणती प्रळय मांडला. हे सगळं वर्णन आहे. काय झालं असेल त्यावेळेला? कैलास उपटायचा प्रयत्न केल्यानंतर सप्त पाताळ आंदोळले, सगळे देव घाबरले. काय होतं हेच लोकांना कळेना, असं ते सगळं वर्णन आहे. कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण होऊन गेली शिवापासी. गिरिजा म्हणजे माता पार्वती. पार्वती विनवी शिवासे काय झाले, कैलासासे आंदोळ तसे सभेसी, पडो पाहत निर्धारे, नगरात झाला आकांत बैसले, ते तुम्ही स्वस्थ करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागले. हे एवढं सगळं होत असताना काय झालं आहे? म्हणजे माता पार्वती सांगते परमेश्वराला की एवढं सगळं झालं आणि तुम्ही शांत कसे बसलात? म्हणजे हे एवढं सगळं हालत असताना सुद्धा ते शांत त्यांच्या ध्यानात आहेत. ह्याला उपासना म्हणतात, ह्याला ध्यान म्हणतात. सगळं गाद्या गिरद्यांवर आणि सगळं बसून सगळं शांत वातावरण, सुगंधी उदबत्ती धूप लावून जे होतं ते ध्यान वेगळं. सगळ्या अनुकूल परिस्थितीत असताना ध्यान करणं वेगळं. आणि हे सगळं आकाश पाताळ एक झालं तरीसुद्धा जो स्वस्वरूपी मग्न आहे ते ध्यान फक्त परमेश्वराचंच. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसे, रावण माझा भक्त परियेसी, खेळत असे प्रीती भक्तीने. काय सांगावं महाराजांची, काय काय कारुण्य, काय कृपा असावी. रावण माझा भक्त परियेसी, खेळत असे भक्तीने. रागविग नाही आला, माझा भक्त आहे तो खेळतोय म्हणाले. ऐसे वचन ऐकून विनवी गिरिजा नमुने, रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. त्यावेळी ती मला रक्षण करा आमचं सगळं. ती पायाशी चरणाशी लागले. ऐकून उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती, धाई शिरे भुजांसहिती दडपलासी गिरीच्या तळी. तेव्हा भगवान शंकराने काय केलं? वामहस्ती दक्षिण म्हणजे तुमचा डावा हाताने दाबलं कैलास खाली. काय झालं त्यावर? 10 शिरे भुजांसहिती दडपलासे गिरीच्या तळी. तो 10 शिरे म्हणजे त्याची 10 डोक्याचा रावण म्हणतात ना आपण, तो पूर्ण त्या गिरी म्हणजे कैलासाच्या खाली तो चेपला गेला पूर्ण. नुसता वर्ण हात दाबला त्याने. चिंता करी म्हणे बहुत शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यात असे स्तोत्रगीत शरणागता रक्ष, म्हणून एकदम शरण आला.
सगळी जो माज होता, ताकद लावली होती, पैसा, सत्ता, सगळ्याचा माज होता, तो जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागला की सगळं नकोसं वाटायला लागतं. रक्ष रक्ष म्हणून त्यांनी हाक मारली, भगवंतांना शरण गेला. त्राही त्राही पिनाकपाणी जगदरक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी, मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. त्याने रक्षण करा म्हणून त्यांनी हाक मारली, शरणागत झाला, झाले, म्हणूनच त्यांना भोळा म्हटलं गेलेलं आहे. त्यांनी हात काढला वरती. सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार, स्वशिरे छेदुनी परी करे तंतू लाविले निज अंतरे. वेद सहस्र एकवचने वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी समस्त रागे गात असे. स्वतःचं शिर म्हणजे डोकं छेदून त्याच्या ज्या नाड्या आणि जे काही होतं ते तंतू म्हणून वाजवून त्याने त्याची स्तुती कशी केली ते सांगितलं. कम्फर्ट झोनमध्ये राहून उपासना करणे आणि शरीराला त्रास देऊन उपासना करणे ह्याच्यातला हा फरक समजून घ्यावा सगळ्यांनी. गुरु बोलतात म्हणून गुरु वाईट नाही का, तसं नाही होता कामा. कसं आहे की भगवान शंकराने त्यांना जे चेपलं होतं खाली, त्याच्यामुळे तो शरण आला. रावण शरण आला म्हणजे काय आलं, शरण आलं म्हणून सांगितलं आणि परत आपल्या कामाला लागला काय नाही, परत तो कैलास उचलायला गेला का नाही, आपण ते करतो. रावणाला हा सेन्स होता की तो भगवंत आहे आणि आपण शरण गेलो आहे. मग त्यांनी त्याची स्तुती आरंभली. त्याची स्तुती का करायला घेतली भगवंताची, तर त्याला कळलं की ह्याने आपल्याला चेपला होता आणि ह्याने आपल्याला सोडवला मृत्यूच्या दाढेतून. मग अशा वेळी त्याची स्तुती नको का करायला आपल्याला. आम्हाला नाही सुचत हे सगळं ना, आम्हाला काय सुचतं. झालं ना आता सगळं प्रॉब्लेम सॉल्व झाला ना आपला, मग आता आपण परत आहे त्याच्यातच जाऊया. विचित्र आहे सगळं. कसं आहे, रावणाने काय केलं ह्याच्यापेक्षाही जास्त आपण काय करतो ह्याच्याकडे थोडं लक्ष देत जाऊया. ह्याच्या पुढे रावणाने आपलं शिर म्हणजे आपलं एक मुंडकं कापलं. त्याचे जे काही तंतू म्हणजे ते जे काही त्या शिर आणि धडामधले जे काही नाड्या असतील काय जे असेल त्याचे तंतू म्हणजे त्याचं वीणावाद्यासारखं वापर केला आणि तो 10 रागामध्ये का 20 रागामध्ये त्यांनी भगवंताची स्तुती आरंभिली. ह्या गुरुचरित्रामध्ये त्याचं वर्णन पूर्ण आलेलं आहे बरं का, कुठल्या कुठल्या रागात त्याने गायलं आहे ते. एवढे सगळे राग आहेत आणि हे आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. आपण नुसतंच फक्त गुरुचरित्र वाचलं, रट्टा मारला असं करतोय. तसं नाही आहे ते. ते सोपं नाही आहे. एवढं सोपं असतं तर मग काय पाहिजे होतं. रावणाला जेव्हा भगवान शंकराने कैलासाच्या खाली चेपलं, त्याच्यानंतर त्यांनी स्तोत्र केलं, शरणागत झाला, तेव्हा महाराजांनी त्याला अभयदान दिलं आणि मग लंकेश्वराने आपलं शिर छेदून त्याचा वीणा बनवला आणि तो महाराजांची स्तुती करू लागला. तर तिथपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितलं काय काय गायला तो. वेद सहस्र एकवचने वर्णक्रमादी विस्तारोने, सामवेद अतिगायनी समस्त रागे गात असे. गणरसस्वरयुक्त गायन करी लंकानाथ, तयांची नामे विख्यात सांगेन ऐका एक चित्ते आठे. गण प्रख्यात उच्चारित असे लंकानाथ, म गण ब्राह्मण प्रख्यात, न गण क्षत्रि विशेष, भ गण वैश्य ध्यानेसी, त गण क्षुद्रवर्णेसी, ज गण दैत्यपर्येसी, गण प्रत्यक्ष च्युतगुणे, सगण तुरंग पारेसी, य गण युद्धवर्येसी, विस्तारित गायनेसी लंकापती रावण. ह्यातलं काही तुम्हाला कळलं का नाही. तर पण एवढ्या सगळ्या रागांचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज म्हणा किंवा ज्ञान रावणाला होतं. रावण नुसता राक्षस नव्हता, रावण ब्राह्मण होता आणि 14 विद्या 64 विद्या काय आहे ते सगळ्या कला विद्यांचं त्याला ज्ञान होतं.
तर त्याला ह्या गायनाचं सुद्धा पूर्ण ज्ञान होतं. तर तो काय काय म्हणत होता त्याचं वर्णन आलेलं आहे. सगण तुरंग पारेसी यगण युद्ध परियसी विस्तारित गायनेसी लंकापती रावण गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुणा रसे रौद्रवीर बिभत्सेसी गायन करी अति उल्लासी वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने जंबूद्वीप वासजासी षड्जस्वर नाम परियेसी कंठीहून उपजजासी मयूरस्वर आलापित उत्तम वंशी उपजजासी गिरवाण कोळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्ण परियेसी वन्य देवता शृंगार रसे. हे सगळे रसांचं वर्णन आहे. किती प्रकारे गाणं म्हणत होता. आणि ते सगळ्या गोष्टी म्हणजे करुणा रस होता, शृंगार रस होता, आणि हे जे सगळे रस सांगितलेले आहेत त्या सगळ्या रसांचं त्याला ज्ञान होतं. द्वितीय स्वर ऋषभासे जन्म प्लक्ष द्विपासी उपज हृदयस्थानेसी जापस्वर आलापित प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुत रसायसी वीणा वाजवी रावण तृतीय स्वर गांधारेसी गायन करी रावण परियसी कुशद्वीप वासजासी नासिकस्थान अवधारा अजस्वर आलापत्यासी गिरवाणकुल वैश्यवंशी सुवर्णवर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुत रसे मध्यमस्वर चातुर्धक क्रौचद्वीप वास ऐक उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौंच स्वरे आलापित. असं पूर्ण वर्णन दिलेलं आहे की रावणाने किती प्रकारे गायन करून भगवंताला प्रसन्न केलं. ह्या सगळं वर्णन पुढच्या काही ओव्यांमध्ये पण आहे. त्याच्यानंतर मग भगवान शंकर प्रसन्न झाले त्याला. हे जे वर्णन आहे ना हे पुढच्या काही ओव्यांमध्ये आहेच. मग भगवान प्रसन्न होणार नाहीत का? तर तसेच रावणाचे भक्तीसे प्रसन्न ईश्वर त्वरितेसे निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख 78वी ओवी आहे. पंचभक्त त्रिनेत्रेसी उभा रावणे संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे रावण शिवासे काय मागावे तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे घरी बघा. आता परत याचं मस्ती आली. आपण ह्या भगवंतांना खुश केलं आणि म्हणून भगवंत प्रसन्न झाले आपल्याला. मग तो मगाचा जो भाव होता ना शरणागताचा तो परत मावळला. मग परत आपले स्वतःचं वर्णन. मग मी काय, मला काय कमी, तू मला काय देणार, असं. त्या गिरीच्या खाली जेव्हा दडपला होता तेव्हा त्याला जाणीव झाली होती की आपण शून्य आहोत. आणि आता परत तो त्याला आपलं माज दाखवायला लागला. चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीत हरनिशी सूर्यचंद्र वरुण वायू. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, तो माझा जोशी म्हणजे मी ठेवलेला एक ब्राह्मण येतो. 33 कोटी देवहर्षी सेवा करीत हरनिशी सूर्यचंद्र वरुण वायू. तो पण त्याने स्वर्ग पाताळ सगळीकडे त्याचंच राज्य होतं ना. अग्निसारखा सेवा करे वस्त्रे दूता ती कुसरे यम माझा आज्ञाधारी निरूपा वेगळा नमारी कवणा इंद्रजितासारखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे गिरे. माझ्याकडे कामधेनू आहे, मला कमी असं काहीच नाही आहे. तुझ्याकडे मी आणखीन काय मागू. म्हणजे जे मागण्यासाठी ईश्वराची भक्ती तुम्ही करता सकाम ते सगळं त्याच्याकडे आधीच होतं. सहस्र कोटी आयुष्य माझं. सहस्र कोटी म्हणजे 1000 कोटी वर्षाचं आयुष्य आहे. हे सांगणे नलग आहे तुझं. हे तुला काय सांगायचं. आलो असे जे काज कैलास नेणे लंकेसी. तर मला बाकी मला काही नको तुझ्याकडनं. मला फक्त कैलास हवा आहे माझ्या घरी. लंकेसी म्हणजे त्याच्या लंका नगरीत मला पाहिजे. व्रत असे जननेसी नित्यपूजन तुम्हासी मनोरथ पूर्वावी भक्तीसी कृपा सिंधू दातारा. तुम्ही कृपा सिंधू आहात. माझ्या आईला तुमचं पूजन करायचं म्हणून मला कैलास द्या फक्त. ईश्वर म्हणे रावणासी. आता हे वरती आणखीन ईश्वर म्हणे रावणासे जरी चाड असे पूजेसे काय करेसी कैलासासी. आत्मलिंग तुझं देतो आता. काय म्हणाले भगवंत, कैलास घेऊन काय करणार आहेस. आपण धावतो नाही का कैलासाला जा, कैलास मानस सरोवरला जा, आणखीन कुठल्या पर्वतांवर जा भगवंताला भेटायला. भगवंत काय म्हणतात, तू कैलास नेऊन काय करणार आहेस तिथे. तुला मी माझं आत्मलिंग देतो. आत्मलिंग तुझं देतो आता. जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा. लिंग असे प्राण आपणा म्हणून दिलेले रावणासी. माझं आत्मलिंग तुला देतो जे माझा स्वतःचा प्राण आहे. पूजा करीत वेळ तिन्ही 78 शत जप करून अभिषेकोनी पूजा करावी एकचित्ते. आणि काय कर ते पण सांगितलं. 78 शत जप करा आणि रुद्राभिषेक करून त्याचा अभिषेक करा. बस संपलं.
त्याने मग काय होणार आहे, वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होते. 3 वर्ष असं पूजन केलं की तुम्ही दुसरे शंकर होणार. त्याची माझे स्वरूप होते, जे जे मने इच्छिती ते ते पावती अवधारा. इतकं सोपं करून दिलं त्याला. पण हे सोपं देण्यासाठी रावण काही लकीबिकी नव्हता. रावणाने दाखवलं, रावणाने स्वतःला मारलं तेव्हा त्याला हे मिळालं आहे बरं का, हे विसरू नका. हे याच्यातलं मेन आहे. लोक म्हणे अरे आम्हाला दिलं असतं तर आम्ही पण झालो असतो. तुम्ही मरायला तयार आहेत काय? तो मरायला तयार झाला. त्यांनी त्याचं आपले शिर काढून देणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. त्याच्या शरीराचा तो भाग होता. ते दशावतारी नाटकातलं पुठ्ठ्याचं शिर नाही आहे, त्याचं खरं डोकं त्याने कापलं होतं. हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही का परियेसी, दर्शन मात्रे महादोषी उद्धर तिला अवधारा, ठेवू नको भूमीवरी. आता इथे खरी गोम आहे. जमिनीवर मात्र ते ठेवायचं नाही. जोवरी पावे तुझी नगरी, वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील. तू 3 वर्ष पूजा करी तूच ईश्वर होशील. तुला कशाला हव्या कैलास, आणि माझी भक्ती तरी करायची गरज काय, ह्याला म्हणतात देव. स्वतःचं काढून देऊन टाकलं, घेऊन जा. लोकांना मदत करताना आपलं हातचं राखून नाही देत, त्यांना देव म्हणतात. तुझी ईश्वर होशील. वरदादून लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौरव करून साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी. तुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर, निघून गेला वेगे सत्वर अमरपुर पुरा इंद्रभवना. हे बघून नारद धावले. नारदांना कळलं हा 3 वर्ष याने पूजा केली आणि हाच ईश्वर. आत्ताच सगळे देव त्याची सेवा करतायत आणि हा ईश्वर झाल्यानंतर संपलंच. मग आता नारद म्हणे इंद्राचे काय स्वस्त चित्ते बैसले, असे अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची. झालं सांगितलं त्याने नारदांनी. काय मूर्खासारखे बसलायत, थंड गोळ्यासारखे. ईश्वराने काय दिलं, आत्मलिंग दिलं रावणाला. आता तुम्ही कायमची त्याची सेवा करा. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग देत कर्पूर गौर, आणि कधी दिला असेवर तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिली असे तुझी माझे स्वरूप होसी, तुझे नगर कैलासे मृत्यू नाही कदा तुझं. इंद्राला जाऊन नारदांनी सांगितलं. नारदांना हे काम करावं लागायचं. त्यांना कळीचा नारद म्हटले, पण ते कळीचे नारद नव्हते. त्यांना ब्रह्मज्ञान होतं. काय होणार आहे, काय होऊ शकतं, व्हॉट कॅन गो रॉंग, व्हॉट कॅन बी रेक्टिफाईड, हे सगळं नॉलेज होतं. ते ब्रह्मर्षी होते. इंद्र झोपले होते, त्यांना जाऊन त्यांनी उठवलं. इंद्राला आणखीन 3 वर्ष जाग नसती आली तर आता आपण सगळे रावणाचेच भक्ती करत राहिलो असतो. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग देत कर्पूर गौर, आणि कधी दिला असेवर तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजली असे तुझी माझे स्वरूप होसी, तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझा. ऐसा वर लादून गेला रावण संतोषोनी, 33 कोटी देव कोठून सुटती आता तुम्हासी. आता तुम्ही कसे सोडवणार तुमचे 33 कोटी देव. जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीच न्याव्या रावणाचे. हे त्याने खोचून त्याला खोचक स्वरात सांगितलं की तुम्हीच जाऊन सेवा करा आणि या रंभा उर्वशी सगळ्यांना घेऊन जा त्याच्या भेटीसाठी. असे वचन ऐकून इंद्र भयावित मने नारदा विनवी कर जोडून काय करावे म्हणत असे. आता हे घाबरणं इतकं सोपं आहे ना की ते इंद्राला सहज जमतं. आता पुढे काय करत, परत त्यांनी नारदालाच विचारलं. नारद म्हणे इंद्र असे उपाय करी काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तयासी उपाय करेल. मग नारदांनी त्यांना ब्रह्मदेवाकडे पाठवलं. इंद्र नारदांसमवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तार वृत्तांत सांगे. इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मा म्हणे इंद्रासे जावे त्वरित बेकुंठा. ब्रह्मदेवाने डायरेक्ट परत चला पुढे. ते गव्हर्मेंटमध्ये कसं असतं तर ह्या आमच्या टेबलावर काम होणार नाही, पुढच्या टेबलावर जा. त्यांनी त्यांना आपलं वैकुंठ असे पाठवलं. तर भगवंताला काय आहे, दशावतार का घ्यावे लागले ते ही सगळी कामं होती त्यांना. ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यवैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे. ऋषिकेशी म्हणजे भगवान विष्णूच त्याला उपाय करतील. म्हणून निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भवन. बैठला तात्काळ नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा. विरींची म्हणे विष्णूचे प्रतिकार करावा वेगेसी, कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा. मग त्यांना आठवण करून दिली भगवंतांना, तुम्हाला भगवान रामाचा अवतार घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही आता सुरुवात करा आजपासूनच. 33 कोटी देवांशी घातले असे म्हणती, सिंहाची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा. डिवाईन प्लॅनिंग. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षसाचा अंग. आता रावणा नाही भंग, तोची होईल ईश्वर. त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळावया राक्षसांसी अवतरोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरान मग कोपनी नारायण. कार्य नसेल म्हणून निघाला झडकर कैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरापरी येसी. भगवान विष्णू भगवान शंकरांकडे आले. प्राणलिंग रावणासी द्यावया, कारण काय तुम्हा.
त्यांनी विचारलं ते प्राणलिंग का दिलं त्याला, काय म्हणजे काय असं मोठं कारण झालं की तुम्हाला त्याला आत्मलिंग द्यावंसं वाटलं. रावण क्रूर महादैत्य सुरवर सगळं त्याचे भृत्य कारागृही असं ते समजतं, केवी सोडती सांगा मा. आधीच त्यांना हे सगळं करता करता ते 33 कोटी देव त्यांनी बंदीखान्यात घातलेत, ते सोडता सोडता आपले नाके 9 आलेत आणि त्याला आता आणखीन वरती तुम्ही आत्मलिंग का दिलं. दैसे दुराचारी असे वर देता उल्हासे देवत्व गेले त्याचे घरासी घेले स्वर्ग निर्धार येतो. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयाचे भक्तीचे विसर पडला आम्हासी संतोषी दिले प्राणलिंग. याला भगवान शिवशंकर म्हणतात. काय सांगितलं त्याने, त्याच्यात भक्तीला मी भुललो आणि देऊन टाकलं त्याला, घे बाबा. आपले शिरछेदुनी देखा विणा केला स्वहस्तका सप्तस्वर वेदाधिका गायन करी केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी देतो सत्यपरियसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा. भगवान शंकर भोले शंकर का म्हणतात, त्याने म्हणे पार्वतीला मागितलं असं तरी पार्वती पण मी त्याला सुपूर्द केली असती. किती त्याच्या भक्तीला भुललो मी, असा भक्तांना भुलणारा तो भगवान शिवशंकर. ओम नमः शिवाय. शंकर मंदारमाला कुलतालकाय कपालमाला अंकित शेखराय दिव्यांबराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. जरी मागता पार्वतीसी देतो सत्यपरीसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायस होय तत्वता. दैत्य उन्मत्त होता ते तुम्ही असे वर देता राक्षसांना आणि आम्हाला कामाला लावता. वेद देवद्विज लोकांशी पीडा करीती बहुअशी याची कारणे आम्हासी अवतार घडते देखा. तुम्ही ह्या सगळ्या असे त्यांना दिल्यानंतर ते देवांना लोकांना पिडतात, त्रास देतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, म्हणून आम्हाला अवतार धरावे लागतात. कधी दिले लिंग त्यासी नेले असलेल्या लंकेचे शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या आता. ऐकताचं शिववचन. तर हा अध्याय परत थोडा मोठा होईल म्हणून इथेच थांबतो. आता ह्याच्या पुढे त्यांनी उपाय सांगितले की काय करता येईल. 5 घटी झाल्या आहेत रावण घेऊन गेलेल्याला. तर मी ते तर थांबतो. पुढचं कथानक फारच सुंदर आहे, ते आपण पुढच्या भागात बघू. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज सद्गुरुराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काषाय वस्त्रं गरदंडधारणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरकल्पवृक्षकामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोपाद दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन. द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः श्रीगुरुदेव दत्त.